निलेश राणेंनी मटणासाठी आता मल्हार सर्टिफिकेशनच्या दुकानांची संकल्पना आणली आहे आणि हिंदूंनी हिंदूंच्याच दुकानातून मटण खरेदी करावं असं आवाहन केलं। त्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी वाटेल तिथून खरेदी करणार, कोण रोखतं बघतो या शब्दात चॅलेंज दिलंय, पाहूयात। ज्या मटणाला मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिथे हिंदू समाजाने पाहूही नाही, खरेदी करू नये। हलाल विरुद्ध झटका मटण। मंत्री नितेश राणेंनी आता मल्हार सर्टिफिकेशनच्या माध्यमातून झटका मटण दुकानं उपलब्ध करून देण्याची घोषणा केली। त्यामुळे ऐन अधिवेशनात मटणावरून राजकीय वाद पेटलाय। मला घ्यायचं तिथून मटण घेईन, कोण अडवतो ते बघतो असं आव्हान आव्हाडांनी दिलंय। आपल्या हक्काची मटण दुकानं जिथे 100% हिंदू समाजाचं जिथे प्राबल्य असेल, विकणारा पण हिंदू असेल, कुठेही त्या मटणामध्ये भेसळ झालेलं नसेल, ज्या मटणाला मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिथे हिंदू समाजाने पाहूही नाही, खरेदी करू नये। कोणी कसं खावं, काय खावं, कधी खावं हे सांगणारे तुम्ही कोण हो? तुम्ही कोण? आम्हाला घ्यायचं तिथनंच आम्ही मटण घेऊन, मला तर घ्यायचं तिथनंच मी मटण घेईन। मी मटण घ्यायला जात नाही, पण आता पुढच्या वेळेपासून जरूर जाईन। बघूया कोण अडवतं आम्हाला। आम्ही काय कोणी कोणाकडून खावं बरं का ह्याच्यावरती कोणी कायदे करत नाही। या देशाच्या काही लोकांना एक वेगळ्या पद्धतीनं पाकिस्तान किंवा अफगाणिस्तान करायचं आहे। या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये हे जे कोणी खटकावाले आहेत त्यांचे बापदादे नव्हते स्वातंत्र्य लढ्यामध्ये। हा देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये भारतीय जनता पक्ष किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कधीच नव्हता। आणि जे आता खटके झटके उटके करतायत ना, त्यांचे बापदादे सुद्धा कोणाचेच नव्हते, हे तुम्हाला मी सांगतो आहे। आता मल्हार सर्टिफिकेशन किंवा झटका मटण का आहे तेही पाहूयात। मल्हार सर्टिफिकेशनच्या माध्यमातून हिंदूंची मटण चिकनची दुकानं उघडली जातील। मल्हार सर्टिफिकेशन.com च्या माध्यमातून हिंदू समाजातील खाटीक वर्गाला प्रमाणपत्र मिळणार आहे। मटण विकणारा हिंदूच असेल आणि मटणात भेसळ नसेल असा दावा आहे। तसंच हिंदूंनी मल्हार सर्टिफिकेशनच्या माध्यमातून उघडलेल्या दुकानातून मटण खरेदी करावं असं आवाहन नितेश राणेंनी केलंय। जे काही मंत्री महोदय बोलले तर प्रत्येकाला त्याच्या मनाप्रमाणे खाण्याचा अधिकार आहे आणि तशा प्रकारची दुकानं जर उघडली जात असतील तर त्याच्यावर कोणाला आक्षेप असण्याचं कारण नाही। याच्या पाठीमागे उद्देश एवढा आहे, जे हलाल खातात त्यांना हलालचं मिळावं, त्यांनाही त्रास होऊ नये, आणि जे हलाल खात नाहीत त्यांना हलाल नसलेलं मटण मिळावं, तर त्यासाठी वेगळंच दुकान थाटावं लागेल। तर त्याच्यामुळे या विधानाकडे सकारात्मक पद्धतीने बघा। कोणाचा खाण्याचा हक्क हिसकावून घेण्याचा अधिकार कोणालाच नाहीये। मटण चिकन हिंदूंच्याच दुकानातून खरेदी करण्यासाठी नितेश राणेंनी मल्हार सर्टिफिकेशनचा प्लॅटफॉर्म समोर आणलाय। तर दुसरीकडे मुस्लिमांवरून आणखी एक वक्तव्यानं नितेश राणेंनी वाद ओढावून घेतलाय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम नव्हते, स्वराज्याची लढाई हिंदू विरुद्ध मुसलमान अशीच होती असं वक्तव्य राणेंनी केलंय। हिंदू धर्माला नष्ट करण्याचे शपथ ज्या औरंग्याने घेतलेली, त्या औरंग्याला थांबवण्याचं आणि आव्हान देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती आमच्या संभाजी महाराजांनीच केलेलं आहे। म्हणून आमच्यातले काही काटे आहेत सांगण्याचं की नाही, शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान होते। कोण मुसलमान नव्हते तिकडे, उगाच टेप रेकॉर्डर चालवतात। स्वराज्याची लढाई ही इस्लामच्या विरोधातच होती, हिंदू विरुद्ध मुसलमान होती, आणि त्या लढाईमध्ये आमच्या राजांनी हिंदू धर्माला इस्लामच्या समोर झुकायला दिलं नाही। हाच आमच्या सगळ्यांचा ज्वलंत इतिहास आहे। मंत्रीपदासारख्या जबाबदार पदावर असलेल्या प्रत्येक व्यक्तीने भाष्य करताना हे भान ठेवलं पाहिजे की आपल्या कुठल्याही वक्तव्यामुळे कुठल्याही धर्माचा, कुठल्याही जातीचा, महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारचा तणाव होणार नाही, ही जाणीव मंत्रिपदावर बसलेल्या प्रत्येक व्यक्तींनी ठेवली पाहिजे। आणि ज्या विषयावर आपल्याला संपूर्ण माहिती नसेल, आपण इतिहासकार नाही, त्यामुळे अशा प्रकारची वक्तव्य करणं टाळली पाहिजे। स्वराज्याच्या लढाईत छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना सोबत घेतलं हे वास्तव आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगरक्षकापासून
सैन्य ते तोफखाना प्रमुखांपर्यंत मुस्लिम होते. पन्हाळगडाचा वेढा ज्यावेळेस पडला होता त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूने लढणारा सिद्धी हिलाल होता आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याचा मुलगा सिद्धी वाव्हा हा त्या लढताना मरण पावला. सिकंदर असेल किंवा सिद्धी इब्राहिम असेल, नूरखान असेल किंवा सुलतान असेल, हे शिवाजी महाराजांच्या अंगरक्षक दलामध्ये होते. म्हणजे स्वतःचं शरीररक्षक करणाऱ्यांमध्ये मुस्लिम माणसं नेमली हे शिवाजी महाराजांचं त्या काळातलं सर्वात मोठं सहिष्णुतेचं उदाहरण आहे. मदारी मेहतर आग्र्यालाही शिवाजी महाराजांबरोबर होता. त्याने प्राण धोक्यात घालून शिवाजी महाराजांचा रूप घेऊन तो त्याचा झोपला आणि शिवाजी महाराज महाराष्ट्रात सुखरूप परत आले. हे आपण काय विसरतो? म्हणजे मदारी मेहतर विसरतो, सिद्धीलाल विसरतो, ज्याने बलिदान केलं तो वाहवा विसरतो. हे आपलं काय चाललंय? हिंदू जनजागृती मोर्चामधून याआधीही नितेश राणेंनी प्रक्षोभक वक्तव्य केली, पण आता ते मंत्री आहेत, त्यामुळे सार्वजनिक मंचावर बोलताना मंत्रिपदाचं भान राखावं असा सल्ला त्यांच्याच मित्रपक्षांकडून दिला जातोय. विनायक डावरुंगसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.